नमस्कार. धन्यवाद. सर, सगळ्यात प्रथम असं सांगा की भारत ब्रिटन यांच्यात हा जो ऐतिहासिक आणि आपल्याला असं म्हणता येईल की सर्वसमावेशक असा आर्थिक आणि व्यापार करार झालाय, म्हणजेच सेटा. हा सेटा नेमका काय आहे आणि याचं आर्थिक महत्त्व आपल्या देशाच्या दृष्टीने काय सांगता येईल? खरं तर हा करार गेले 10 वर्षापेक्षा जास्त अथक वाटाघाटीनंतर हा साध्य झालेला आहे. आणि ह्याच्यानंतर भारतीय प्रोडक्ट्स, भारतीय बिझनेसेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामधले जे काही सर्व्हिस प्रोफेशनल्स आहेत, त्यांना सहजरित्या यूकेची ही मोठी बाजारपेठ ही ॲक्सेस करता येणार आहे. ह्याच्या आधी आपल्या प्रोडक्ट्सवरती किंवा आपल्या स्किल्ड वर्कफोर्सवरती यूकेमध्ये वावरण्यासाठी भरपूर प्रतिबंध होते. अच्छा. कस्टम ड्युटी हा एक खूप मोठा प्रकार होता. पण आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय प्रोडक्टसाठी एक वेगळी व्यासपीठ मिळणार आहे. आपल्याला जे टॅरिफ्स आधी लागत होते, बहुतांश प्रोडक्ट, जवळजवळ 99 प्रोडक्ट जे भारत इंडियामधनं एक्सपोर्ट करतो ते युकेला, त्यांना जवळजवळ झिरो टॅरिफवरती घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असणार आहे. आणि हा कालावधी 2025 पासून ते 2035 पर्यंत हा कार्यरत होणार आहे. अच्छा, म्हणजे 10 वर्ष आहे, खूप कालावधी आहे हा. हो, कारण का सडनली जसं आपल्या गोष्टींना तिकडे वाव मिळणार आहे, त्याच प्रकारे यूकेचे प्रोडक्ट सुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये विस्की असेल, चॉकलेट्स असतील, काही त्यांची इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत, त्यांचे ऑटोमोबाईल कार्स आहेत, ह्या सुद्धा भारतामध्ये सहजरित्या येणार आहेत. बरोबर. त्यामुळे हा सगळा जो इम्पॅक्ट आहे तो सडनली न येण्यासाठी हा ग्रॅज्युअली 10 वर्षाच्या कालावधीमध्ये होणार आहे. अच्छा, अच्छा.